ढोल ताशा आणि बँडच्या पथकांनी लक्ष्मी रस्ता गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीने आज भारावून निघालेला आहे। गणपती विसर्जन काळात पावसाची हजेरी बऱ्याच प्रमाणात होती, त्यामुळे गणेश भक्त लक्ष्मी रोडला फार कमी प्रमाणात एकत्रित झाले होते। पण हळूहळू जसजसा गणपती उत्साह वाढला, मिरवणुकीला एक प्रकारे वेग आला, त्याबरोबर हा सगळा परिसर गणपती भक्तांनी सजून गेला। मिरवणूक सोहळा जसजसा वाढत जाईल, जसजशी ही मिरवणूक लक्ष्मी रस्त्यानं पुढे जात जाईल, तसा हा सोहळा अधिकाधिक रंगत जाईल। ठीक 10:30 वाजता लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुण्याच्या महापौर राजलक्ष्मी भोसले आणि पुण्याचे पालकमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते या मिरवणुकीला प्रारंभ झाला। आरंभी कसबा गणपती आणि त्यानंतर मानाच्या गणपतींची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर येत होती। पुण्यातले ज्येष्ठ नागरिकही यात सहभागी झाले होते। शनिवारी दिल्लीमध्ये 5 बॉम्बस्फोट झाले, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पुण्यातही या गणपती विसर्जन मिरवणुकीला एक सुरक्षा कवच लागलं आहे। या सुरक्षा कवचामध्ये बॉम्ब निकामी करणारं पथक, रॅपिड ॲक्शन फोर्सच्या काही तुकड्या तैनात झालेल्या आहेत। पूर्ण सुरक्षा व्यवस्थेत आणि शांततेत पुण्याचा गणेशोत्सवाची मिरवणूक ही धूमधडाक्यात सुरू झालेली आहे। ई सकाळसाठी सुभाष नामदार, पुणे।